नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खरंच खूपच जबरदस्त असा असणार आहे। प्रिया ही सुभेदारांच्या घरी आलेली आहे आणि त्यावेळेस सायलीने प्रियाला सायली 2.0 व्हर्जन कशा पद्धतीने दाखवलेला आहे। म्हणजे पूर्वी जेव्हा प्रियाने असाच एकदा कांगावा केलेला होता तेव्हा सायलीने तिचं रक्त निघेपर्यंत धुलाई केलेली होती, तर आत्ता अशाच पद्धतीने पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर इकडे अर्जुनने पुरावे शोधून जोशी वकिलांनी महिपतचा पर्दाफाश केलेला आहे, तर इकडे सायलीने प्रियाची धक्के मारत हकलपट्टी केलेली आहे। तर प्रिया आलेली असते तेव्हा सायली दारातच असते, म्हणत असते ये ये प्रिया ये, खरंच या घरी तुझं स्वागत आहे, पण तू इथे येशील असं वाटलं नव्हतं, असं सायली मुद्दामच प्रियाला बोलत असते। तेव्हा प्रिया म्हणत असते की मला नव्हतं वाटलं की तू माझं स्वागत करशील घरात। तेव्हा सायली म्हणते घर माझं आहे त्यामुळे स्वागत तर करणार ना, पण तू अशी पुन्हा येईल असं वाटलं नव्हतं, असं सायली प्रियाला सांगत असते। त्यावेळेस प्रियाचं असं म्हणणं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझा नवरा माझ्यापासून हिरावून घेतलेला आहे। सायली म्हणते की तुझ्या लक्षात आलं असेल, प्रेमाने माणूस काही करू शकतं, त्या नात्यामध्ये प्रेम असावं लागतं, पण तुझ्याकडे मात्र ते अजिबातच नाही आणि तू माझा नवरा माझ्यापासून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होतीस, तोच तुला मिळालेला नाही, यापेक्षा वेगळं काहीही झालेलं नाही। आणि तेवढ्यातच प्रतिमा आलेली दिसते। सायली धावतच प्रतिमाकडे जाते। मला वाटलं प्रिया एकटीच आली आहे, प्रतिमा तर तुम्ही पण आलात। तेव्हा प्रतिमा म्हणते सायली कशी आहेस तू। तेव्हा सायली सांगू लागते की प्रतिमा खरंच मी खुश आहे, सुखी आहे, तुम्ही माझा आनंद तुम्ही मला परत मिळवून दिलेला आहे, असं सायली प्रतिमाला सांगत असते। सायलीला खूप आनंद झालेला असतो, कारण आज हे लग्न जे झालेलं होतं ते फक्त प्रतिमामुळे शक्य झालेलं होतं, त्यामुळं सायली ही तेवढीच खुश झालेली असते। त्यानंतर प्रतिमात्या म्हणतात की खरंच खूप बरं वाटलं, आणि सायली म्हणत असते की प्रतिमात्या तुम्ही आलात ना त्यामुळं मला खूप बरं वाटलेलं आहे। प्रियाची तर वाट लागलेली असते। प्रियाला कळलेलं असतं की तिच्या आईला तिच्यापेक्षा सायलीची ओढ जास्त आहे, आणि ऑब्व्हियसली असणारच, कारण त्या दोघी खऱ्या मायलेकी आहेत, प्रियासारखा खोटारडेपणा नाही आहे त्याच्यामध्ये। त्यामुळं सायलीची ओढ प्रतिमाकडे आणि प्रतिमाची ओढ ही सायलीकडेच जास्त आहे। प्रियाला मात्र या सगळ्यामध्ये तिची काय लायकी आहे ती चांगलंच कळलेलं असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सायली आणि प्रतिमा बोलत असतात, आणि त्याचवेळी कल्पना तिथं आलेली असते आणि प्रतिमाला पण खूप छान वाटत असतं। कल्पना धावत येते आणि म्हणते की तन्वी तू आलीस, खरंच मला खूप बरं वाटलेलं आहे, म्हणजे मला वाटलं नव्हतं। तेव्हा तन्वी मुद्दामच सगळ्यांच्या समोर आता नाटकं करत सांगायला सुरुवात करते की कसं आहे माहिती आहे का मामी, मीच बाबांना म्हटलं आईचं माहेर तुटायला नको या सगळ्या गोष्टींमुळं, कारण काहीही झालं तरीही आईचं माहेर हे खूप महत्त्वाचं आहे। इतक्या दिवसानंतर आई परत आलेली आहे आणि तिचं असं माहेर तुटलं तर खूपच प्रॉब्लेम होईल ना, ते चांगलं वाटत नाही आहे, म्हणून मी विचार केला आणि ठरवलं, असं ती सांगत असते। आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आईनं तिच्या माहेरी आलं पाहिजे, म्हणून मी बाबांना समजावून सांगितलं। म्हणजे इतकी नौटंकी तिची सुरू असते की तिला ज्या कारणासाठी घरी यायचं होतं त्या कारणासाठी ती आलेली आहे, आणि इथं आल्यानंतर नाटकं मात्र वेगळीच सुरू असतात। त्याचवेळी कल्पना त्याचबरोबर प्रतिमा हे बोलत असतात, आणि प्रतिमा म्हणत असते की खरंच तन्वी हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य होऊ शकतं, तुझ्यामध्ये जो चांगुलपणा आहे तो इतर लोकांमध्ये असता तर आपल्यावर आज ही वेळ आली नसती। तेव्हा प्रतिमा म्हणत असते की कल्पना मला माहिती आहे तुमचा राग माझ्यावरती जास्त आहे, पण मला जे योग्य वाटलं ते मी त्यावेळेस केलेलं आहे। कल्पना म्हणत असते नाही ग प्रतिमा, माझा राग तुझ्यावरती नाही आहेच मुळात, कारण तुझ्याबद्दल आमच्या कोणाच्याच मनात राग नाही, असं ती सांगत असते। आणि इकडे प्रिया मात्र रडत असते। प्रियाची नाटकं सुरू झालेली असतात। प्रिया म्हणत असते की बाबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं होतं की पुन्हा सुभेदारांच्या घरी जायचं नाही, पण मी आईसाठी बाबांना म्हटलं की एकतर आई इतक्या वर्षानंतर परत आलेली आहे, आणि काहीही झालं तरीही आईच्या बाबतीत असा निर्णय नका घेऊ तुम्ही, कारण आईला तिचं माहेर तिला मिळालं पाहिजे, असं मी बाबांना सांगितलेलं आहे, असं हिचं बोलणं सुरू असतं। तेव्हा कल्पना म्हणत असते कसं आहे माहिती आहे का तन्वी, तुझ्यामध्ये जो चांगुलपणा आहे तो जर इतर लोकांमध्ये असता तर आज ही वेळ आली नसते। ही सगळी नौटंकी आता सुरू झालेली असते प्रियाची, आणि प्रियाने जी नाटकं केलेली असतात ती सगळ्यांनाच माहिती असतात, त्याहीपेक्षा जास्त ती नाटकं सायलीला माहिती असतात, कारण सायलीने आजपर्यंत प्रियाला पाहिलेलं आहे। तर इकडे अर्जुनचा प्लॅन रेडी झालेला असतो। अर्जुन त्या व्यक्तीला सांगितलेलं असतं की मला सांगा कोण असं गिऱ्हाईक आलं तर, कारण मला माझी प्रॉपर्टी विकायची आहे, आणि त्यातही ती इलिगल प्रॉपर्टी आहे असं अर्जुनने सांगितलेलं असतं। आणि त्यामुळंच अर्जुनच्या या सगळ्या गोष्टींसाठी आता तिथं
महिपतचा जो जोशी वकील आहे तो वाटच बघत असतो आणि जोशी वकिलाचं असं म्हणणं असतं, काहीही झालं तरीही हे अर्जुनला मी आता पूर्णपणे अडकवणार आहे. आणि मग लगेचच जोशी वकील तिथं जातो आणि तिथं म्हणू लागतो की मला एक सांगा, आता हा अर्जुन सुभेदार तुम्हाला काय सांगत होता? तेव्हा ती व्यक्ती सांगत असते की हो, ती प्रॉपर्टी विकायची आहे. तेव्हा लगेचच इकडे जोशी वकील म्हणू लागतो, कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला आता जे सांगणार आहे ना ते जरा जास्त महत्त्वाचं आहे. आणि जोशी वकील सांगू लागतो की तो माणूस जो आहे ना तो एक नंबरचा फ्रॉड आहे, तुम्हाला 1 रुपयाही देणार नाही. त्यापेक्षा मी चांगला माणूस तुम्हाला मी देतो, त्याच्याकडून तुम्हाला भरपूर पैसे मिळतील, असं इकडे तो जोशी वकील सांगत असतो. तेव्हा इकडे अर्जुनचा माणूस पण म्हणत असतो की हो, मला तसंच वाटलं, म्हणजे त्यांच्या बोलण्यातून मला काहीतरी प्रॉब्लेम वाटला. आता इकडे जोशी वकिलाने महिपतला कॉल केलेला असतो आणि महिपतला सांगितलेलं असतं की आत्ता जो काय आहे ती व्यक्ती जी आहे अर्जुन सुभेदार ज्याला प्रॉपर्टी विकणार आहे ती व्यक्ती इथंच आहे, तुम्ही लवकर या साहेब. तेव्हा इकडे महिपत म्हणतो की हो, इथंच जवळच आहे, मी तुम्हाला, अरे जोशा, तुम्हाला जिथं लोकेशन पाठवलेलं आहे ना त्याच्या जवळपासच मी आहे, मी येईल, नको काळजी करूस, तुम्ही पोहोचतो थोड्या वेळात. त्या माणसाला तिथे थांबवून ठेव असं सांगितलेलं असतं. आणि आता इकडे थांबवून तर ठेवायला सांगितलेलं असतं जोशी वकिलाला. आता जोशी वकील आणि अर्जुनचा जो माणूस आहे ते बोलत असतात आणि त्यांचं डिस्कशन चाललेलं असतं. तेवढ्यातच अर्जुन तिथं येतो आणि अर्जुनने जबरदस्त अशी कामगिरी केलेली असते, ती म्हणजे त्याने त्या वेटरला एक स्पाय कॅमेरा लावलेला फ्लॉवर पॉट दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की त्या टेबलवरती जाऊन हा फ्लॉवर पॉट ठेवायचा आहे आणि हा फ्लॉवर पॉट तिथून चेंज करायचा आहे, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर तो वेटर तिथे येतो आणि इकडे अर्जुन म्हणत असतो की आत्ता माझा खरा गेम सुरू झालेला आहे आणि आता तुमचा डाव फिनिश होणार आहे, असं अर्जुन बोलत असतो. कारण अर्जुनने जो प्लॅन केलेला असतो तो फक्त जोशी वकिलाकडून केस काढून घेण्यासाठी केलेला असतो. आणि एकदा का जोशी वकिलाकडून केस काढून घेतली की मग सगळ्या गोष्टी ह्या अर्जुनच्या म्हणण्याप्रमाणे होणार असतात. कारण मधुभाऊंना अडकवणाऱ्या जोशी वकिलाला अर्जुन चांगलीच अद्दल घडवणार असतो. तर इकडे आता सायली किचनमध्ये असते, तिचं जेवण बनवण्याचं काम सुरू असतं. तेव्हा प्रतिमा तिथं आलेली असते आणि इकडे सायली प्रियाला म्हणालेली असते की तुला या घरची मोलकरीण म्हणूनच दर्जा मिळणार आहे, त्यामुळं काही झालं तरीही तू ही गोष्ट विसरू नकोस की तू या घरची मोलकरीण आहेस. आणि बघ, वेटरसारखं तुला मी माझ्या हातामध्ये कॉफी सर्व करायला लावणार आहे. पण प्रियाला कुठं माहिती असतं की हे काम आता सायली करणारच नाही, कारण या गोष्टीच एवढ्या विचित्र घडलेल्या असतात की प्रियाला हे माहितीही नाही की तिथे नक्की काय होणार आहे. तेव्हा प्रतिमाला असं कल्पना म्हणत असते की खरंच तुम्ही आलात ना दोघीजणी, बरं वाटलं. कसं आहे प्रतिमा, तुझी चूक नव्हती, कसं आहे तू काही बोलली नसतीस तरीही अर्जुनने हे लग्न केलंच असतं याबद्दल आम्हाला काही शंका नाही. कारण अर्जुन कसं आहे ते माहिती आहे आणि ही जी मुलगी आहे ना ती पण कशी आहे ती माहिती आहे, त्यामुळं तू त्याची काळजी नको करू, असं कल्पना इकडे प्रतिमाला सांगत असते. आणि सायली किचनमध्ये असते, प्रियाची नाटकं सुरू झालेली असतात आणि प्रिया म्हणत असते की मामी, मला ना कसं तरी होतं आहे, थोडं गरगरल्यासारखं होतं आहे, एक घोट कॉफी मिळेल का, असं ती कल्पनाला सांगत असते. कल्पना म्हणत असते की हो. आणि मग सायली म्हणत असते की मी बनवते तुमच्यासाठी कॉफी. तेव्हा मात्र इकडे लगेचच आपल्याला पाहायला मिळतं की सायलीला कल्पना म्हणते की नाही, काही गरज नाही आहे, ते पाहुणे आमचे आहेत, विमल तू या दोघींसाठी कॉफी बनव. आणि मग त्याच वेळी विमल म्हणते की हो. आता विमलला वाईट वाटत असतं की सायली ताईंना अशी वागणूक या घरात मिळत आहे, परंतु इकडे विमल म्हणते की ठीक आहे, कारण विमल त्या घरची कामवाली आहे, तिला जास्त बोलण्याचा अधिकारही नाही, त्याच्यामुळे तिच्याकडे कोणताच ऑप्शन नसतो. ती तयार होते आणि चालतंय असं म्हणते आणि जाते. तेवढ्यातच सायली तिथे येते आणि सायली म्हणते, प्रतिमा त्या तुम्हाला तर चहा आवडतो ना, मी तुमच्यासाठी चहा बनवू. तेव्हा कल्पना म्हणते की हो, प्रतिमासाठी चहा पण विमलच बनवेल. त्यावरती प्रतिमा लगेच सांगते की हे बघ, कसं आहे माहिती आहे का कल्पना, विमलने चहा बनवेल पण त्या चहाला सायलीच्या हातची चव नसेल ना, कारण आता कल्पनाला पण सायलीच्या हातचा चहा, इकडे प्रतिमाला पण सायलीच्या हातचाच चहा हवा आहे. आणि प्रतिमाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला तो चहा सायलीच्या हातचा हवा आहे, कारण सायलीच्या हातची जी टेस्ट आहे ती त्या चहाला नसणार आहे. हे सगळं घडत असतं. इकडे आता महिपत त्या रेस्टॉरंटमध्ये आलेला असतो. अर्जुन ऑलरेडी तिथे सगळा ट्रॅप लावून बसलेला असतो आणि अर्जुन म्हणतो, एकदाचा हा महिपत माझ्या ट्रॅपमध्ये अडकलेला आहे, हे अर्जुन बोलत असतो. काहीही झालं तरीही महिपतने जे कांड केलेलं आहे ते अर्जुनला माहितीच आहे आणि मधुभाऊंना त्या सगळ्यातून सोडवण्यासाठी हे सगळं अर्जुन करत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने या सर्व गोष्टी केलेल्या असतात
आणि त्याचबरोबर अर्जुनचा माणूसही तिथं असतो. महिपतला तो म्हणत असतो की हे बघा, तुम्हाला एक ना एक गोष्ट सांगण्यात येईल, फक्त एक माझं काम करायचं आहे, ते म्हणजे की त्या अर्जुनचं जे काही चालू आहे ते मला सगळं कळलं पाहिजे. हे ऐकल्यानंतर तो माणूसही लगेच सांगतो की हो, नक्की तुम्हाला शब्द ना शब्द सांगितला जाईल, पण त्या प्रत्येक त्या गोष्टीसाठी मला माझे पैसे मिळायला हवेत. मला जी रक्कम हवी आहे ती मिळाली की झालं, बाकी कोणत्या गोष्टींची मला गरज नाही, असं स्पष्टपणे इकडे महिपतला तो बोलत असतो. महिपत म्हणत असतो की मलाही ही अशी स्पष्ट बोलणारी माणसं आवडतात, मला ही अशीच माणसं आवडत आहेत आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. हे सगळं इथे घडत असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की तो माणूस तिथून निघून जातो आणि त्यासोबतच इकडे महिपत आणि त्याचबरोबर जोशी वकील बोलत असतात. जोशी वकील म्हणत असतो की कसं काम केलं सांगा बरं, आज मी हे काम केलेलं आहे आणि ते फक्त या गोष्टीसाठी केलेलं आहे. आणि त्यावेळेस महिपतला तो सांगत असतो की हे बघा महिपत शेठ, तुमचं काम अगदी व्यवस्थित चोख पूर्ण होणार आहे. त्यावेळेस महिपत म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडत आहे ना ते खूपच भयानक असं आहे आणि मी हे जे केलेलं आहे ते फक्त आणि फक्त त्या अर्जुन सुभेदारला बर्बाद करण्यासाठी केलेलं आहे आणि मी त्या अर्जुन सुभेदारला बर्बाद करणार आहे. या गोष्टी घडत असतात आणि त्यानंतर इकडे सायली किचनमध्ये असते आणि तो सगळा व्हिडिओ जो अर्जुनने तयार केलेला असतो त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की मधुभाऊंना जेलमध्ये पाठवणार आहे आणि मधुभाऊंना जेलमध्ये पाठवण्यासाठी जे काही करता येईल ते मी करणार आहे, हे ठरलेलं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आता सायली किचनमध्ये आलेली असते, तिचं काम करत असते, तर प्रिया तिच्या मागे आलेली असते आणि तिला प्रिया म्हणत असते की बघितलं ना, ही तुझी लायकी आहे, कारण काहीही झालं तरी या घरामध्ये साधा मोलकरणीचं पण स्थान तुला मिळत नाही आहे. हा जो कप आहे ना इथे, हा जरी पडला तरी या घरातल्यांना वाईट वाटेल, सगळेजण धावत इथे येतील, पण तेवढी पण तुझी लायकी नाही आहे आणि तेवढ्या पण लायकीत तुला घरातले ठेवत नाहीत, असं इकडे प्रिया बोलत असते. सायली म्हणत असते की घर माझं आहे, माझी माणसं आहेत आणि त्यांच्या बाबतीत काय करायचं हे माझी मी ठरवेल, तू बोलायची काहीच गरज नाही आहे आणि तू इथे किचनमध्ये येऊ नकोस, तू बाहेरची आहेस एवढं लक्षात ठेव. सायली असं प्रियाला ऐकवत असते तेव्हा प्रिया म्हणत असते की बघ, आता मी तुला दाखवते मी काय करू शकते. आणि असं सायलीला प्रिया म्हणत असते. प्रियाने सायलीचा हात पकडायला लावलेला असतो आणि स्वतःचा हात तव्यावर ठेवून ती ओरडायला लागलेली असते. सायली म्हणत असते की सोड माझा हात, काय करतेस तू हे प्रिया, तुला कळतंय का? पण प्रियाची ही नाटकं नेहमीचीच असतात. सायलीच्या लक्षात येतं प्रियाने स्वतःचा हात तव्यावरती ठेवलेला असतो आणि तिचा गोंधळ सुरू झालेला असतो की मला सायलीनं हे केलेलं आहे, सायलीनं मला अडकवलेला आहे, हा गोंधळ तिने सुरू केलेला असतो आणि मला सायलीने हात जाळलाय, असं सगळ्यांना ठणकावून ओरडून ती सांगत असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रिया ओरडत असते, प्रतिमा तिथे धावत येते, कल्पना तिथं धावत येते आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण तिथं धावत आलेले असतात आणि मग प्रियाला हाताला धरून बाहेर आणलं जातं. सायली म्हणत असते की अहो असं काय करताय, मी असं काहीच केलेलं नाही आहे, मी असं का करू सांगा बरं, असं ती म्हणत असते. आणि त्यासोबतच प्रतिमा म्हणत असते की हो मला माहिती आहे सायली तू असं करू शकणार नाही, पण कल्पना म्हणत असते की आई तुम्ही 1.5 वर्ष झाले मला ओळखताय, मी कुणाचा हात मुद्दामहून जाळू शकते का, मी असं का करेल. तेव्हा कल्पना म्हणत असते वाटत नाहीये, मला खात्री आहे की तू असं केलंच असणार आहे, कारण आजकाल तू बदललेले आहेस, तुझ्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे, हे सगळं ऐकायला मिळत असतं. तेव्हा सायली म्हणत असते अहो नाही आई मी असं काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते की ही हिची नेहमीची नाटकं आहे, तिला जे वागायचं ते ही वागत असते आणि पुन्हा असा साळसूदपणाचा आव्हानात असते. प्रत्येक वेळेस हिने मला इजा पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, माझ्याशी चुकीच्या पद्धतीनं वागलेली आहे, हे सगळं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे प्रिया म्हणत असते की हिने मुद्दामूनच हे सगळं केलेलं आहे. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की हो हिने माझ्या नवऱ्यावरती हक्क दाखवला, माझ्या नवऱ्याबद्दल वाटेल ते बोलली म्हणून मी हे केलेलं आहे, असं सायली सांगत असते. तेव्हा कल्पना म्हणते बघितलं ना, स्वतःच्या तोंडावरून माफ केलेलं आहे. सायली म्हणत असते की खरंच मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, मी असं वागायला नको होतं, असं सायली सांगत असते. आणि त्यासोबतच सायली म्हणत असते की आता काहीही झालं तरीही जे काही घडलेलं आहे त्याच्यामुळं मला माफी तर मागावी लागणार आहे, मला पश्चाताप तर करणं गरजेचंच आहे, हे बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे प्रतिमाला कळलेलं असतं की सायलीने स्वतःहून मुद्दामहून ही चूक मान्य केलेली आहे, नक्कीच याच्यामागं काहीतरी असं कारण आहे ज्यामुळे तिने ही चूक मान्य केलेली आहे.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रतिमा म्हणत असते, अगं तसं नाही आहे, पण आता जाऊ दे, तिनं मान्य केलं आहे ना, मग सोडून दे ना हा विषय, असं प्रतिमा सांगत असते. तेव्हा सायली म्हणत असते की मला पश्चाताप तर झाला पाहिजे, मी या घरी येईल तसा सायलीला तिचा मान मिळवून देणार आहे. हे सगळं सायलीच्या बाबतीत बोलत असते ती, म्हणजे सायली बोलत असते प्रियाच्या बाबतीत. आणि त्यानंतर प्रियाला म्हणत असते की चल, मी तुला तुझा मान आज मिळवून देणार आहे, अगदी तुला गेटपर्यंत मी सोडायला येणार आहे आणि तुला या घरामध्ये पुन्हा कसलीही चुकीची वागणूक मिळणार नाही याची खात्री मी देते, असं ती म्हणत असते. आणि तुझा मान जपला जाईल, या घरात तुझा जो मान आहे तो तुला मिळणारच आहे, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सायली तिला म्हणत असते, चल मी तुला ना तुझा मान देते आणि तुला घरापर्यंत बाहेरपर्यंत सोडायला येते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की ठीक आहे ना प्रिया, आता ती देते ना तुला मान, मग जा ना तन्वी, असं नको करूस, असं प्रतिमा तिला सांगत असते. कल्पनाही म्हणत असते की ठीक आहे, आता एवढं सगळं केलेलं आहे, आणखी काय करायचं आहे ते कर एकदाचं तुला, असं कल्पना तिला सांगत असते. आणि कल्पना म्हणते की ठीक आहे, जाऊन ये, सोडून ये तिला, असं म्हणत सायलीला जायला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सायलीने प्रियाचा हात पकडलेला असतो, अगदी घट्ट हात पकडलेला असतो, कारण तिने प्रियाने तिच्यावरती मुद्दाम हा आळ आणलेला असतो. आणि सायली जशी आहे ती म्हणजे अगदी जशाच तसं उत्तर देत असते, कारण सायलीला प्रिया कशी आहे ते चांगलं माहिती आहे आणि प्रियाला तिची लायकी दाखवणं गरजेचं आहे हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून याआधीही प्रियाचं रक्तबंबाळ होऊस तर थोबाड फोडलेलं असतं, कारण तेव्हाही प्रियाने सायलीवरती असा चाळण घेतलेला असतो की सायलीने मला मारलेलं आहे, सायलीने मला असं केलेलं आहे. आणि आज सायलीने प्रियाला दाखवून दिलेलं असतं की ती काय करू शकते आणि सायलीने या सर्व गोष्टी केलेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली प्रियाला घेऊन दारापर्यंत येते आणि दारापर्यंत आल्यानंतर सायली प्रियाला म्हणत असते की हे बघ, आणि तिथे उंबऱ्याच्या बाहेर येताच सायली प्रियाच्या पायात पाय घालते आणि तिला तोंडावर पडते, अगदी पूर्ण तोंडावर पडू दिलेलं असतं. आणि त्यानंतर तिला उठवते आणि म्हणते की उठ, आता सांगते मी तुला काय करणार आहे ते. हे सगळं चालू झालेलं असतं आणि सायलीने प्रियाला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं आणि पुन्हा उठून उभं केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तुलाही माहिती आहे की तुझा हात तू स्वतः जाळलेला होता आणि तिथे तू माझ्यावर आळ घेतलेला आहे, पण एक लक्षात ठेव, पुन्हा माझ्या नात्यामध्ये, माझ्या माणसांमध्ये माझ्या नवऱ्यावर कोणताही अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला तर तुला अशीच लायकी दाखवेल आणि तुझ्या लायकीत राहायचं एवढं लक्षात ठेव, पुन्हा या घराची पायरी चढायची नाहीस. तेव्हा प्रियाला कळलेलं असतं की सायली मात्र पिसाळलेली आहे. सायली भयानक चिडलेली असते आणि प्रियाला ती तिची लायकी दाखवत असते आणि सांगत असते की मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे, एवढं लक्षात ठेव, एकदा का मी जर काय केलं तर मात्र स्वतःला वाईट वाटून घेऊ नको, असं सायलीनं तिला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा प्रिया म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, ही तन्वी किल्लेदार अशी माघार घेणारी नाही, ही तन्वी किल्लेदार पुन्हा या घरात येणार आहे आणि ही तन्वी किल्लेदार पुन्हा हे सगळं करणार आहे, एवढं लक्षात ठेव, असं प्रिया तिला बोललेली असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे सायलीने प्रियाला तिची लायकी दाखवलेली असते आणि प्रियाला सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कायमस्वरूपी, कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या तुझ्यामुळं घडलेल्या आहेत आणि पुन्हा या घराची पायरी चढायची नाही. आणि त्याचवेळी प्रतिमा तिथं आलेली असते. प्रतिमा म्हणते काय झालं का तुमच्या दोघींचं बोलणं? तेव्हा सायली तिला सांगत असते की हो, झालं आमच्या दोघींचं बोलणं. आणि त्याचवेळी सायली म्हणते की पण प्रतिमा मी तुम्हाला खरं सांगू का, मी तिला काहीच केलेलं नव्हतं, तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की हो, मला माहिती आहे ती कशी आहे ते, आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण तू कोणाला इजा पोहोचवशील असं वागू शकत नाही हे मला चांगलंच माहिती आहे, असं प्रतिमा सायलीला म्हणते आणि सायलीला मिठी मारते. सायलीला जेव्हा तिनं मिठी मारलेली असते तेव्हा सायलीला खूप छान वाटत असतं, कारण सायलीला तिच्या आईनं तिला मिठीत घेतलेलं आहे हे फिलिंग झालेलं असतं. आणि तेव्हा प्रतिमात्याला ती म्हणत असते की प्रतिमात्या, तन्वीचं वागणं कधीच बदलणार नाही आहे, त्यामुळं मी आता ठरवलेलं आहे की तिला जे वागायचं आहे ते तिच्या पद्धतीनं तिला वागू द्या, काही झालं तरीही आपण तिच्या नादी लागायचं नाही हे मी ठरवलेलं आहे, असं सायली सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्यनं जे काम केलेलं असतं त्या ट्रॅपमध्ये जोशी वकील आणि महिपत अलगद अडकलेले असतात आणि जोशी वकील आणि महिपत यांनी जो बोलणं झालेलं असतं त्याचा व्हिडिओ आता रेकॉर्ड झालेला असतो आणि तो व्हिडिओ अर्जुनच्या पुढे असतो. अर्जुनने त्या व्हिडिओमध्ये ऐकलेलं असतं जोशी वकील म्हणत असतो की त्या
मधुभाऊला कसा मी जेलमध्ये पाठवतो ते बघा आणि तुमच्या मुलीला या सगळ्यातून मी सुखरूप बाहेर काढणार आहे असं तो म्हणालेला असतो. कारण तो मधुकर पाटील आहे ना, तो माझं सगळं ऐकत असतो आणि त्याला बरोबर मी अडकवणार आहे असं तो बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता कल्पनाने पूर्णाजीला या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात आणि पूर्णाजीला सांगितलेलं असतं की अशा पद्धतीनं सायलीनं हात जाळला आहे, तन्वीला एवढा त्रास दिलेला आहे, कारण ही मुलगी एवढ्या थराला जाईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं असं ती बोललेली असते. आणि त्यासोबतच तिचं असं म्हणणं असतं की बघितलं ना, कारण तन्वी स्वतःहून आपल्या घरी आली होती आणि हिने तन्वीच्या बाबतीत असं केलेलं आहे. तेव्हा सायली शांतपणे ह्या सर्व गोष्टी ऐकत असते, कारण सायलीला माहिती असतं तिनं काहीच केलेलं नाही तरीही तिला या गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की एवढ्या खालच्या थराला जाईल असंही वाटलं नव्हतं मला, कारण मला माहिती होतं की हिला असा तन्वीच्या बाबतीत राग आहे, पण तन्वीच्या बाबतीत एवढ्या चुकीच्या पद्धतीनं ही वागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं असं सायलीच्या बाबतीत इकडे कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी बोलत असतात. आणि त्याचवेळी पूर्णाजी म्हणते की आज तुला शिक्षा आहे की या घरामध्ये तू जेवण बनवायचं नाही. काही झालं तरीही तुमचं जेवण तुम्ही बाहेरून ऑर्डर आणा करा किंवा काही करा, उपाशी राहा, मला देणं घेणं नाही, पण तुमच्या दोघांचं जेवण तू किचनमध्ये बनवायचं नाही, आज किचनमध्ये जायचं नाही. ही शिक्षा सायलीला आता पूर्णाजीने दिलेली असते. अर्जुनला तो व्हिडिओ मिळालेला असतो, त्यामुळं अर्जुन घरी येतो आणि सायलीला म्हणतो की आत्ताच्या आत्ता आपल्याला मधुभाऊंना भेटायला जायचं आहे आणि मधुभाऊंना भेटायला जायचं आहे असं अर्जुनला सांगत आहे. आणि त्यामुळं मधुभाऊंकडे अर्जुन आणि सायली गेलेले आहेत. इकडे पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना यांनी जो निर्णय घेतलेला असतो तेव्हा तिथे अश्विन आलेला असतो आणि अश्विन ही आता बोलायला सुरुवात करणार असतो. आणि त्याचवेळी अर्जुन तिथं आल्यामुळं ती गोष्ट तिथंच थांबलेली असते, कारण अश्विनला ऑलरेडी प्रियाचा खूपच पुळका आहे, म्हणजे जणू काय अश्विन हा तिच्या प्रेमातच पडलेला आहे. इकडे अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की तुम्ही माझ्यावरती असा विश्वास ठेवला नसता म्हणून मी स्वतःहून पुरावा घेऊन आलेलो आहे. यावेळेस मी ठरवलेलं होतं की पुरावा आणल्याशिवाय मी येणार नाही आणि मी पुरावा घेऊन आलेलो आहे असं तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे तो म्हणतो की हा बघा पुरावा, आणि अर्जुनने मधुभाऊंना तो व्हिडिओ दाखवलेला आहे आणि मधुभाऊंचे डोळे उघडलेले आहेत. मधुभाऊंना कळलेलं आहे की त्यांचं काय चुकलेलं आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी जी चूक केलेली होती त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळत होती, कारण जोशी वकील त्यांना फसवत होता. ही गोष्ट अर्जुनने मधुभाऊंच्या लक्षात आणून दिलेली आहे. आता अर्जुनला मधुभाऊ केस कशा प्रकारे देणार आणि अश्विनचा काय कांगा बसणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.